नमस्कार. कोड दिशा या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण शिकणार आहोत लायब्ररी मॅनेजमेंट सिस्टीमचे 4 टेबल्स ओरॅकल अपेक्सच्या सहाय्याने कसे क्रिएट करायचे आणि त्याच्यात रेकॉर्ड्स कसे इन्सर्ट करायचे. चला तर मग ओरॅकल अपेक्स सुरू करूया. कुठलंही जीमेल अकाउंट वापरून तुम्ही ओरॅकल अपेक्स मध्ये अकाउंट क्रिएट करू शकता. तर हे आहे ओरॅकल अपेक्स. याच्यामध्ये आपल्याला जायचं आहे एसक्यूएल स्क्रिप्ट्स मध्ये. मी क्रिएट टेबलच्या काही एसक्यूएल स्क्रिप्ट्स ऑलरेडी तयार केलेल्या आहेत. त्या आपल्याला स्क्रिप्ट्स इथे अपलोड करायच्या आहेत आणि मग रन करायच्या आहेत. चूज फाईल, डेस्कटॉप, क्रिएट. पहिल्यांदा आपण बुक्स हा टेबलची स्क्रिप्ट इन्स्टॉल करणार आहोत. याच्यामध्ये पहिल्यांदा बुक्स टेबलची स्क्रिप्ट घेऊया. स्क्रिप्टचं नाव देऊया अपलोड. तर आता ही अपलोड झालेली आहे बुक्स टेबलची स्क्रिप्ट, क्रिएट टेबलची स्क्रिप्ट. आपण हिला रन करूया. ओके, तर ही पहिली स्क्रिप्ट झालेली आहे. आता आपण दुसऱ्या स्क्रिप्ट कडे जाऊ. अपलोड, चूज फाईल, त्याच्यानंतर मेंबर्स असं आपण नाव देऊया. हिला आता रन करा. लायब्रेरियन्सची स्क्रिप्ट घेतली आहे आपण. अपलोड करा, रन करा. आता सर्वात शेवटचा टेबल आपण घेऊया, बॉरोईंग. बॉरोईंग टेबल आपण रन करू. रन. तर आता हे टेबल्स क्रिएट झाले आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी आपण जाऊया ऑब्जेक्ट ब्राउझर मध्ये आणि ऑब्जेक्ट ब्राउझर मध्ये टेबल्स वरती क्लिक करा. तर हे आपले चारही टेबल्स इथे क्रिएट झालेले आहेत. तुम्ही कुठलीही कमांड लिहिलेली नाहीये, तुम्ही फक्त एसक्यूएल ची स्क्रिप्ट रन केलेली आहे. आणि प्रत्येक टेबल मध्ये बुक मध्ये हे सर्व कॉलम्स आहेत, बॉरोईंग मध्ये हे कॉलम्स आहेत आणि लायब्रेरियन आणि मेंबर्स. तर आता जर आपण टेबलमध्ये काय डेटा आहे हे बघायचं झालं तर सिलेक्ट स्टार म्हणजे सगळे कॉलम्स, बुक्स असं रन केलं तर कोणताही डेटा आपल्याला सापडणार नाहीये त्याच्यामध्ये, कारण कुठल्याही टेबल्स मध्ये अजूनही आपण रोज इन्सर्ट केलेले नाहीये. तर चला तर आता आपण या टेबल्स मध्ये एक एक करून रोज इन्सर्ट करूया. आणि त्यासाठी आपण CSV फाईल किंवा XML फाईल्स कुठलीही एक फाईल
आपण क्रिएट केलेले आहेत. दोन्ही फाईल्स आपल्याकडे आहेत. पण मी तुम्हाला XML फाईल्स वापरून कसा डेटा इन्सर्ट करायचा हे दाखवणार आहे. तर आपण सगळ्यात पहिलं बुक्स या टेबल मध्ये जाऊन डेटावरती क्लिक करा. लोड डेटा. लोड डेटा करून आता SQL स्क्रिप्ट जिथे आहे इन्सर्ट मध्ये XML बुक्स ओपन. तर हा डेटा आहे. 5 रोज आहेत. आपण लोड डेटा करूया. तर हे आपलं बुक्स या टेबल मध्ये हे रोज आलेले आहेत. ओके, एकूण 10. आपल्याला आता मेंबर्स या टेबल वरती जायचं आहे. ज्या ऑर्डर मध्ये तुम्ही क्रिएट टेबल केले त्याच ऑर्डर मध्ये आपण डेटा इन्सर्ट करणार आहोत, रोज इन्सर्ट करणार आहोत. तर मेंबर्स मध्ये जाऊया आणि इथे लोड डेटा करूया. मेंबर्स, लोड डेटा. नंतर क्लोज करूया. आता लायब्ररियन या टेबल वरती जाऊ आणि पुन्हा लोड डेटा. यावेळी मी तुम्हाला CSV फाईल अपलोड करायची कशी ते दाखवते. तर लायब्ररियन, आणि सगळ्यात शेवटी आपण बोरोइंग वरती जाऊ. लोड डेटा, CSV फाईलने टाकू आपण डेटा याच्यामध्ये. तर आता मी तुम्हाला एक एक करून प्रत्येक टेबलचा डेटा दाखवते. बुक्स टेबल मध्ये बघितलं तर 10 रोज आहेत. बोरोइंग मध्ये जाऊ. बोरोइंग मध्ये सुद्धा 10 रोज आहेत. हे आहे लायब्रेरियन्स टेबल आणि नंतर सगळ्यात शेवटी मेंबर्स टेबल. तर ही आहे सोपी पद्धत. टेबल्स जर तुम्ही कॉम्प्लेक्स सिस्टम क्रिएट करत आहात तर तुम्हाला खूप वेळ जाऊ शकतो. क्रिएट टेबल, मग नंतर इन्सर्ट रोज करायचे. तर ही खूप झटपट पद्धत आहे. म्हणजे जर तुमच्याकडे वेळ नसेल आणि एक्सेलच्या फाईल्स रेडी असतील, CSV फाईल्स जर रेडी असतील तर तुम्ही अशा पद्धतीने पहिल्यांदा डिपेंडन्सी क्रिएट करून म्हणजे क्रिएट टेबलच्या कमांड्स रन करून नंतर तुम्ही लोड डेटा या पद्धतीने एक्सेल किंवा CSV फाईल्स किंवा XML हे वापरून तुम्ही तुमची सिस्टीम रेडी करू शकता. तर मी तुम्हाला आता इथे SQL कमांड्स मध्ये आपण एक एक टेबल्स बघूया. सिलेक्ट स्टार फ्रॉम बुक्स म्हणजे सगळेच कॉलम्स येतील आणि पूर्ण डेटा तुम्हाला दिसेल. त्याच्यानंतर लायब्रेरियन्स, आणि नंतर आहे मेंबर्स, आणि नंतर बोरोइंग. तर नक्कीच तुम्ही ही पद्धत वापरून तुमची कुठलीही डेटाबेस सिस्टीम क्रिएट करू शकता आणि तुमचा वेळ वाचवू शकता.
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.